नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आतापर्यंत इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास हा पोर्शन बघितलेला आहे. आता आपला त्याच्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे आपले पोर्शन राहिले. आपण ते बाकीचा जो पोर्शन आहे तो नंतर कंटिन्यू करू. आता आपण त्याच्या आधी भारताचा भूगोल सुरू करतो आहोत. तर त्याच्यामध्ये आपण आता भारताविषयी माहिती बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरला जास्तीत जास्त जे बेसिक गोष्टी आहे, म्हणजे आता भारताच्या भूगोलमध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, जे फॅक्ट्स असतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण आपला पहिला चॅप्टर बघूया, भारताचे स्थान आणि विस्तार. तर बघा, आता भारताबद्दल महत्त्वाची माहिती. आता सगळ्यांना माहिती आहे की भारताची राजधानी कुठली आहे. एवढा बेसिक प्रश्न येण्याचे चान्सेस कमी असते, पण तरी तुम्हाला आपण एक घेऊन घेऊया गोष्ट की भारताची राजधानी कुठली आहे. नवी दिल्ली, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, राजधानी नवी दिल्ली. भारतामध्ये शासन प्रणाली स्वातंत्र्य प्राप्तीपासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आपल्याला बघायला मिळते. आता संसदीय प्रजासत्ताक प्रणाली म्हणजे काय, तर संसदीय म्हणजे जी आपण ब्रिटनकडून म्हणजे इंग्लंडकडून स्वीकारलेली प्रणाली आहे, जिथे संसदेद्वारा म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह राज्यसभा अशा दोन सभागृहामार्फत आपलं शासन चालतं. म्हणजे आपली केंद्र सरकार जे आहे दोन सभागृहांचं मिळून बनलेलं आहे. तर त्याच्याद्वारे आणि प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अर्थ काय होतो की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी, आपण जो प्रतिनिधी निवडून देतो लोकप्रतिनिधी, त्याला प्रजासत्ताक प्रणाली असे म्हणतात. तर इंग्लंडमध्ये काय आहे, राजेशाही आहे. संसदीय जरी असली तरी तिथे राजेशाही आहे. कारण राजेशाही म्हणजे काय, तर त्यांचा जो आता सध्या एक राजा आहे त्याचाच पुढे वंशज जो आहे तो पुन्हा राजा होणार. तर आपल्याकडे राजसत्ता प्रणाली आहे का, नाही. आपल्याकडे आपण लोकांमधून जो प्रतिनिधी निवडून देतो, लोकप्रतिनिधी मार्फत आपण आपला जो आहे प्रमुख तो निवडतो. तर त्याला प्रजासत्ताक प्रणाली किंवा गणराज्य प्रणाली असे म्हणतात. ठीक आहे, तर आपल्याकडे कुठली प्रणाली आहे, संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली. जागतिक लोकसंख्येमध्ये आपला क्रमांक कितवा आहे, दुसरा आहे सध्या. आता नवीन जर आकडेवारी जेव्हा येईल त्याच्यानुसार आपली आता जनगणना होणार आहे यावर्षी 2026-27, तर त्याच्यानुसार आपण आता फर्स्ट नंबरला जाऊ. पण सध्या तरी आपण दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि पहिल्या नंबरला कोण आहे, चीन आहे. ठीक आहे, आता लोकप्रिय खेळ कुठला आहे आपल्या भारतामध्ये, क्रिकेट आहे. विशिष्ट ओळख, मसाल्यांच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध. प्राचीन भारतापासूनच भारताची जी ओळख आहे ती प्राचीन काळापासूनच मसाल्यांसाठी आपला भारत फार फेमस आहे. म्हणून विशिष्ट ओळख कुठली आहे, मसाल्याच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध. नृत्य प्रकार कुठला आहे, कथकली आहे, भरतनाट्यम आहे. आता हे आपण बाकी डिटेलमध्ये अजून बघूया की कुठल्या राज्याचा कुठला नृत्य प्रकार आहे, कारण जोड्या वगैरे आपल्याला विचारतात, ते पुढे आपण डिटेल बघूया मग. ठीक आहे, आता पुढचं, भारताचे स्थान, विस्तार आणि सीमा. भारताचे स्थान, विस्तार, सीमा. आता बघा, भारताचे जागतिक लेवल आपलं स्थान कुठे येतं, म्हणजे आपला जो पूर्ण पृथ्वी आहे, आपले जे टोटल 7 खंड आहे त्याच्यामध्ये भारताचं स्थान नेमकं कुठे आहे आपल्याला विचारू शकतात. तर बघा, भारताचं स्थान दिलं काय आहे की उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. आता बघा, हा विषुववृत्त आहे, ही पृथ्वी आहे आपली पूर्ण आणि हा विषुववृत्त आहे. ठीक आहे, आता विषुववृत्त इकडे हा उत्तर भाग झाला, हा दक्षिण भाग झाला. भारत कुठे आहे, इथे आला. मग उत्तरेकडे आहे आणि ही पूर्व बाजू झाली, ही झाली पश्चिम बाजू, ही झाली पूर्व बाजू. ठीक आहे, हे झालं दक्षिण, हे झालं पश्चिम. तर स्थान काय दिलं आहे, उत्तर पूर्व. तर ही उत्तर बाजू झाली, ह्या लाईनच्या वरची उत्तर बाजू आणि ह्या लाईनच्या खाली आपली दक्षिण बाजू. तर उत्तर पूर्व दिलंय, ही झाली पूर्व बाजू, ही झाली पश्चिम बाजू. म्हणजे भारताचे स्थान कुठे, इथे भारत असल्यानंतर उत्तर पूर्व असे भारताचे स्थान आहे. आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात असं दिलेलं आहे. म्हणजे आता हा झाला आशिया खंड. बघा, आशिया खंड हा पूर्ण एवढा आपण आशिया खंड आहे. तर ही झाली आशिया खंडाची उत्तर बाजू आणि ही झाली दक्षिण बाजू. तर भारत हा आशिया खंडामध्ये दक्षिण भागात आहे. आणि जर पूर्ण पृथ्वीच्या याच्यातून दृष्टिकोनातून बघायचं तर भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. भारताचे स्थान कुठे आहे, आशिया खंडामध्ये दक्षिण भागात, आणि पृथ्वी म्हणजे पूर्ण गोलार्धात जर बघितलं तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचे स्थान येते. ठीक आहे, एवढंच महत्वाचं. आणि हे बाकीचे पण खंड दिलेले आहे. हा झाला उत्तर अमेरिका, आफ्रिका खंड. ठीक आहे, इकडे आला ऑस्ट्रेलिया, इथे आहे दक्षिण अमेरिका, आणि हे मग महासागर, पॅसिफिक सी, इकडे हा अटलांटिक महासागर, इकडे हिंद महासागर आपला, आणि इकडे पण उत्तर पॅसिफिक सागर, इकडे अटलांटिक. ठीक आहे, आपल्यासाठी भारत महत्वाचा आहे, भारताबद्दल विचारू शकतात, तेवढं एक लक्षात असू द्या.
आणि इकडे हा एक छोटा अंटार्क्टिका खंड, ठीक आहे, दक्षिणेकडे, आणि उत्तरेकडे इकडे आर्टिक सागर आहे. आता बघा अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. आता तुम्हाला परीक्षेला विचारताना काय विचारतात की भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे किंवा रेखावृत्तीय, मग तुम्हाला 4 पर्याय दिले असते त्याच्यामध्ये, त्याच्यातून आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचं असते, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी डिरेक्टली जर तुम्हाला विचारलं की अक्षरवृत्तीय विस्तार किती, आता बघा मुख्य भूमीचा आपला अक्षरवृत्तीय विस्तार. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षरवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहित असायला पाहिजे. जर तुम्हाला तसं समजलं ते लक्षात ठेवायला पण आपल्याला इझी जातं. आता बघा ही आहे पृथ्वी समजा आपली, जे आपण आत्ताच बघितलं की त्याच्यामध्ये हे झालं विषुववृत्त. याच्यामुळे आपली पृथ्वी 2 भागात डिवाइड झाली आहे, ठीक आहे. हा इकडचा आहे उत्तर भाग आणि हा आहे दक्षिण भाग. तर आता हे विषुववृत्त सोडलं, हे आहे 0 डिग्रीवर, ठीक आहे. आता याच्यानंतर वरचा जो भाग येतो बघा, ह्या ज्या लाईन्स असतात ना आडव्या, ह्या काल्पनिक रेषा आहेत, याला अक्षरवृत्त म्हणतात. ह्या ज्या आडव्या रेषा आहेत याला अक्षरवृत्त म्हणतात, ठीक आहे. आणि ह्या ज्या उभ्या रेषा आहेत याला रेखावृत्त म्हणतात. लक्षात असू द्या, ह्या ज्या ब्लू पेन मध्ये मी ड्रॉ केल्या आहे ना, ह्या झाल्या अक्षरवृत्त, हे झाले अक्षरवृत्त, आणि हे ग्रीन लाईन मध्ये जे मी ड्रॉ केलं आहे हे झालं रेखावृत्त. ओके. तर आपल्याला तेच विचारलं की मग अक्षरवृत्तीय विस्तार म्हणजे ह्या ज्या आडव्या लाईन आहेत ना याचा विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की अक्षरवृत्त कशाला म्हणतात आणि रेखावृत्त कशाला म्हणतात, बस एवढंच महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये अक्षरवृत्तीय विस्तार बघा किती दिला आहे, 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षरवृत्त ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षरवृत्त. आता बघा नेहमी एक लक्षात ठेवा, अक्षरवृत्तीय विस्तार जेव्हा विचारतात ना तेव्हा कंपल्सरी उत्तर दिशाच असते, याच्यामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण नसते. जर अक्षरवृत्तीय विस्तार विचारला तुम्हाला परीक्षेमध्ये, ऑप्शन मध्ये जर तुम्हाला कन्फ्युजनसाठी दिलं की दक्षिण आहे, समजा 8 डिग्री 4 मिनिट दक्षिण दिलं असेल, समजून जायचं हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. म्हणजे तुम्हाला ते एलिमिनेट करून म्हणजे कट करून आपण की चुकीचे जर बघायचे असेल आपल्याला, तर जर उत्तर नसेल ना दोन्ही, तर पहिले तर हेच लक्षात ठेवायचं की जर दोन्ही याच्यात उत्तर दिलं नाहीये तर तो पर्याय चुकीचा आहे, ठीक आहे. कंपल्सरी उत्तर असतं, उत्तरच दिशा असते अक्षरवृत्तामध्ये, आणि रेखावृत्तामध्ये पूर्व दिशा असते कारण ते पूर्वेकडचे, ठीक आहे. तर आता बघा 8 डिग्री 4 मिनिट आहे, 8 डिग्री 4 मिनिट, पुढे काय दिलंय 37.6. आता हे तुम्हाला दोन्ही आकड्यापैकी फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 8 डिग्री 4 मिनिट, याच्यामध्ये जर 29 ऍड केले ना तर तुम्हाला तिकडे 37 मिळतात, 37 डिग्री. इकडे हे 6 लक्षात जरी राहिले नाही पण 37 जरी दिलं असलं पर्यायावरून आपल्याला ते निवडता येतं, ठीक आहे. तर बघा 8 डिग्री 4 मिनिट, मग 8 मध्ये जर 29 ऍड केले तर किती होतात, 37 होतात. तसंच रेखावृत्तीय विस्तारामध्ये बघा 68 आहे, 68 मध्ये जर 29 ऍड केले तर किती मिळतात आपल्याला, 97 मिळतात. हे झालं 97 डिग्री. म्हणजे इथे कॉमन काय आहे आपल्याला, 29 आहे, फक्त हा 29 लक्षात ठेवा. एक हे लक्षात ठेवा, इकडे याच्यासाठी 8 डिग्री लक्षात ठेवा, 8 डिग्री 4 मिनिट, याच्यात 29 ऍड केले इकडे 37 मिळतात, आणि इकडे 68 7 लक्षात जर ठेवलं आणि 68 मध्ये 29 ऍड केले तिकडे आपल्याला हे 97 मिळतात. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये फक्त हे पहिले दोन लक्षात ठेवा, ठीक आहे. 8 डिग्री 4 मिनिट उत्तर, इकडे 29 ऍड केल्यानंतर आपल्याला 37 मिळून जातात, 37 6, आणि 68 मध्ये 29 ऍड जर केले आपण तर 97 मिळतात, 97 डिग्री 25. आणि हे पूर्व कंपल्सरी लक्षात ठेवा. आणि अक्षरवृत्तीय विस्तारामध्ये उत्तर दिशा आणि रेखावृत्तीयामध्ये पूर्व, ठीक आहे. आता बघा पुढे काय दिलंय की अंदमान निकोबार बेटांच्या समूहामधील 6 डिग्री 45 मिनिट अक्षांशावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या अति दक्षिणेकडील टोक आहे. आता हा पूर्ण भारत आहे, याच्यामध्ये आपले काही बेट पण आहे, तर भारताच्या अति दक्षिणेकडचे टोक जे दिलंय ते कुठले आहे, परीक्षेला विचारलं तर इंदिरा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा अक्षांश जर विचारला तर 6 डिग्री 45 मिनिट, हे पाठच करा, हे पाठच असायला पाहिजे, जर दिलं असेल तर तुम्हाला करेक्ट माहित पाहिजे, ठीक आहे. तर इंदिरा पॉइंट हे भारताच्या अति दक्षिणेकडील टोक आहे आणि 6 डिग्री 45 मिनिट हा त्याचा अक्षांश आहे, ठीक आहे. आता पुढचं बघा की वृत्तस्थिती, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, भारताच्या मध्यामधून
कर्कवृत्त जाते असं दिलं आहे. आता हे जे कर्कवृत्त आहे तुम्हाला पेपरला जर विचारलं की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते तर हे किती राज्यामधून जाते, तर भारतातून कर्कवृत्त 8 राज्यांमधून जाते. पेपरला फक्त एवढंच विचारणार की भारतातून कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते, किंवा राज्य दिलेली असेल, चार ऑप्शन दिले असेल त्याच्यापैकी एखादं राज्य नसेल तर मग त्याच्यातला चुकीचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण ती राज्य बघूया कुठली कुठली आहे. हे अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारतात, डायरेक्ट विचारतात की त्याचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे. ठीक आहे, आणि हे लक्षात असू द्या की 29 जर दोन्ही याच्यात ऍड केले तर आपल्याला पुढची आकडेवारी मिळते. हे बघा 37 आणि इथे 97. मग हे तुम्ही बाकीचं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवणं ते काही एवढं डिफिकल्ट नाहीये. आता बघा कर्कवृत्त आपण बघितलं तर बघा हे जे कर्कवृत्त आहे ना याचं स्थान किती आहे, तर याचं आहे 23 डिग्री 30 मिनिट. जसं आपण इंदिरा पॉइंट बघितला, कंपल्सरी आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे की 6 डिग्री 45 मिनिट आहे. तसं याचं कंपल्सरी लक्षात ठेवा, कर्कवृत्ताचे स्थान 23 डिग्री 30 मिनिट आहे. उत्तर अक्षांश, ठीक आहे, उत्तर दिशा आहे हे पण लक्षात असू द्या. भारताच्या मध्यातून जाते, किती राज्यामधून जाते, 8 राज्यामधून जाते. बघा इथे नकाशामध्ये दिलेलं आहे. आता इथे तुम्हाला राज्य एकदम क्लिअर दिसत नसेल. बघा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे, आता याच्यामध्ये एकदम पश्चिमेकडील राज्य कुठलं आहे, गुजरात. पश्चिमेकडील म्हणजे या साईडचं. ठीक आहे, अतिपश्चिमेकडील कुठलं आहे, गुजरात, आणि अतिपूर्वेकडील कुठलं आहे, मिझोराम. हे दोन जर लक्षात ठेवले आणि आता हे बाकीचे 8 राज्य जर लक्षात ठेवायचे असतील तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. GRM 36. ठीक आहे, G फॉर गुजरात, R फॉर राजस्थान, M फॉर MP मध्य प्रदेश, आणि 36 म्हणजे छत्तीसगड. ठीक आहे, मग उर्वरित राहिलेले राज्य पूर्वेकडचं अति जर तुम्ही लक्षात ठेवलं, अतिपूर्वेकडचं राज्य कुठलं आहे, ते आहे मिझोराम. ठीक आहे, मग उरले कुठले, फक्त झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा. हे पाठ करू शकता तुम्ही एवढं. आणि एक हे ट्रिक लक्षात ठेवायची, GRM 36 म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. ठीक आहे, आणि अतिपूर्वेकडे इकडचं कुठलं आहे, मिझोराम आहे. आणि राहिलं कुठलं मग फक्त झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा. एवढं तर पाठ करू शकतात. ठीक आहे, ट्रिक मधून जर लक्षात ठेवलं तर आपण ते आपल्याला आरामात लक्षात राहतं. ठीक आहे, तर बघा काय विचारलं, कर्कवृत्त भारतातून किती राज्यामधून जाते, 8 राज्यांमधून जाते. 8 राज्य आपल्याला माहित असायला पाहिजे. अति पश्चिमेकडील कुठलं राज्य आहे, गुजरात आहे, आणि अति पूर्वेकडील कुठलं राज्य आहे, मिझोराम आहे. आणि बाकीचे उर्वरित ट्रिकनुसार लक्षात ठेवा. आणि दुसरं अजून महत्वाचं, कर्कवृत्त भारतामध्ये कुठल्या नदीला 2 वेळा क्रॉस करते. ठीक आहे, तर मही एक नदी आहे जिला कर्कवृत्त जे आहे ते 2 वेळा क्रॉस करून जाते, म्हणजे छेदून जाते. ठीक आहे, हे पण विचारू शकतात. हे पण लक्षात ठेवा, मही नावाची नदी आहे. ठीक आहे, तिला कर्कवृत्त 2 वेळा छेदते भारतामध्ये. ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. आता बघा पुढचं दिलं आहे मध्यवर्ती रेखांश, म्हणजे जो भारतामध्ये स्टँडर्ड जो आपला टाइम आहे, ती जी लाईन आहे ती आपल्या भारतामध्ये 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्तामधून जाते. ठीक आहे, आपला जो मध्यवर्ती रेखांश आहे बघा इथे दिलेला आहे, तो भारतामधून 82 डिग्री 30 मिनिट पूर्व इथनं जाते. पूर्व म्हणजे कारण ही पूर्वेला आहे. आता हा भारत आहे, ही पश्चिम बाजू झाली, ही पूर्व बाजू झाली. इथनं जर चाललंय तर ही कुठे येते, पूर्वेतच येते, म्हणून पूर्व दिलाय. आणि अलाहाबाद UP मध्ये आहे. ठीक आहे, तिथनं जाते ही एक्झॅक्ट मिर्झापूर, अलाहाबाद जवळून मिर्झापूर या ठिकाणाहून ती 82 डिग्री 30 मिनिट हा जो रेखांश आहे तो जातो. आणि किती राज्यातून जातो, तो टोटल 5 राज्यांमधून जातो. हे पण तेवढंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 5 राज्यातून जातो मध्यवर्ती रेखांश. कुठली कुठली राज्य आहे ती, UP, अलाहाबाद कुठे आहे, UP मध्येच आहे, MP, आंध्र, झारखंड आणि छत्तीसगड. ओके, UP, MP, आंध्र, झारखंड आणि छत्तीसगड ही 5 राज्य लक्षात असू द्या. इथे झारखंड नाहीये, ओरिसा आहे. ओरिसा ही 5 राज्य, ही 5 राज्य सुद्धा तुम्हाला पाठच पाहिजे. UP, MP, आंध्र, ओरिसा आणि छत्तीसगड या 5 राज्यातून हा मध्यवर्ती रेखांश जातो 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. ठीक आहे, अलाहाबाद जवळून मिर्झापूर म्हणून जातो. विचारलं जर कुठनं जातो तर अलाहाबाद जवळून मिर्झापूर. ठीक आहे, किती राज्यातून जातो, 5 राज्यांमधून जातो. कुठली राज्य आहे, UP, MP, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि छत्तीसगड. बघा पुढे, भारताचा विस्तार
उत्तर दक्षिण लांबी भारताची आता याच्यामध्ये दिलाय विस्तारामध्ये काय तर उत्तर दक्षिण लांबी किती आहे, पूर्व पश्चिम रुंदी किती आहे. आता हा समजा आपण हा पकडू भारत. आता ही जी उत्तर दक्षिण लांबी आहे ही भारताची जास्त आहे. किती आहे? 3214 किलोमीटर आहे. ठीक आहे. आणि जी रुंदी आहे ती लांबीपेक्षा कमी आहे. ठीक आहे. ती किती आहे? ती आहे 2933 किलोमीटर. ठीक आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जी रुंदी आहे महाराष्ट्राची जी जास्त आहे आणि लांबी जी आहे ती कमी आहे. मग भारताची लांबी जास्त आहे आणि रुंदी कमी आहे. महाराष्ट्रामध्ये रुंदी जास्त आहे आणि लांबी कमी आहे. लक्षात असू द्या. जर इन केस महाराष्ट्राचा जर विचारला कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलना करून जर विचारलं तर आपल्याला हे पण माहित पाहिजे. इथे लांबी रुंदी जास्त आहे, हे जास्त आहे आणि लांबी कमी आहे. इथे लांबी जास्त आहे आणि रुंदी कमी आहे. ठीक आहे. हे लक्षातच ठेवा. डायरेक्ट प्रश्न येतो. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती? ठीक आहे. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती? डायरेक्ट येतो प्रश्न. आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं 3214 किलोमीटर, पूर्व पश्चिम 2933 किलोमीटर. एकूण क्षेत्रफळ किती आहे भारताचं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर. जगात भारत हा क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे भारताचा? 7वा क्रमांक लागतो. 32,87,263 चौरस किलोमीटर. हे लक्षातच ठेवा, पाठच करा. ठीक आहे. आणि जगात कितवं स्थान आहे? क्षेत्रफळानुसार 7वा आहे. आशियामध्ये क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो. पहिला लागतो चीनचा, दुसरा लागतो रशिया आणि तिसरा मग भारत. ठीक आहे. चीन, रशिया आणि त्याच्यानंतर भारत. काय काय लक्षात ठेवायचंय? उत्तर दक्षिण लांबी, पूर्व पश्चिम लांबी, एकूण क्षेत्रफळ आणि आशिया खंडामध्ये जगामध्ये भारताच्या क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक आणि आशिया खंडामध्ये 3रा क्रमांक. पहिल्या नंबरला कोण आहे? चीन आणि मग आहे रशिया. ठीक आहे. आता बघा भूसीमा म्हणजे एकूण सीमा भारताची जी भूमी आहे टोटल ती किती किलोमीटर आहे? 15,200 किलोमीटर आहे. आणि सर्वात मोठी भूसीमा असलेला शेजारी देश कुठला आहे? तर तो आहे बांगलादेश. म्हणजे भारताला सगळ्यात जास्त बॉर्डर जी आहे ते कुठले देश लागून आहे? सगळ्यात जास्त आपण बॉर्डर कुठल्या देशासोबत शेअर केली आहे? तो आहे बांगलादेश सगळ्यात जास्त. आणि सर्वात कमी अफगाणिस्तान सोबत आहे. ते पुढे बघणारच आहोत आपण. ठीक आहे. तर भूसीमा लक्षात ठेवा. एकूण किती आहे? 15,200 किलोमीटर. आणि जलसीमा किती आहे? ती आहे 7,516 किलोमीटर. किती आहे? 7,516 किलोमीटर. आणि मुख्य भूमी किती आहे? 6,100 किलोमीटर मुख्य भूमी आहे. एकूण भूसीमा किती आहे? 15,263 आणि जलसीमा किती आहे? 7,516 आणि मुख्य भूमीचा जो भाग आहे तो किती आहे? 6,100 किलोमीटर. बेट समूहांसोबत. आता बेट तर सगळ्यांना माहितच आहे की किती आहेत टोटल आपले. ठीक आहे. अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, दीव दमन आहे. ठीक आहे. तर हे जे छोटे छोटे बेट आहेत आपले तर त्याच्यासह जी आपली टोटल मुख्य भूमी येते ती येते 6,100. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्या भारताचे जे शेजारील देश आहे आपण जी त्यांच्यासोबत बॉर्डर शेअर करतो सगळ्यात जास्त आपण बांगलादेशाची सीमा आपल्याला लागून आहे. सगळ्यात जास्त भूसीमा बांगलादेशची आहे. म्हणजे जी आपली बॉर्डर आहे सगळ्यात जास्त आपल्याला कुठल्या देशाची लागून आहे? बांगलादेश आहे. सगळ्यात कमी कोणाची आहे? अफगाणिस्तानची आहे. ठीक आहे. तर अफगाणिस्तानमध्ये पण जो पाकव्याप्त काश्मीर आहे ना तेवढीच बॉर्डर आपल्याला आपण शेअर करतो अफगाणिस्तान सोबत. ठीक आहे. त्याच्यामुळे ते सगळ्यात कमी आहे 106 किलोमीटर. ही आहे 4,096 किलोमीटर. आणि जर आपल्याला क्रमांक विचारला का पहिले 3 देश कुठले आहे की ज्यांच्याशी आपण सगळ्यात जास्त आपली बॉर्डर शेअर करतो तर बांगलादेश, मग आहे चीन आणि मग आहे पाकिस्तान. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं पण लक्षात असू द्या अफगाणिस्तान. हे याची आकडेवारी हे किती किलोमीटर आहे हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात जास्त वाला लक्षात ठेवायचं. बाकी हे फक्त क्रमांक पहिले 3 जरी लक्षात ठेवले तरी चालेल. यांचे किती किलोमीटर आपण शेअर करतो हे काही कंपल्सरी नाहीये लक्षात ठेवणं. फक्त बांगलादेश 4,096 किलोमीटर आणि अफगाणिस्तान 106 किलोमीटर. पहिले 3 देश विचारले उतरत्या क्रमाने तर बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान एवढं लक्षात ठेवा. आणि किती शेजारी देश आहे आपल्याला? टोटल 7 देश आहेत. हे एक लक्षात ठेवा. आपल्याला 7 प्रमुख शेजारी देश आहेत. कुठले कुठले आहे? पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार. ठीक आहे. आणि जलसीमा जी आहे ती आपण कोणाकोणासोबत आहे आपली? ती आहे श्रीलंका, मालदीव, म्यानमार. ठीक आहे. हे 3 देशांसोबत आपली आहेत.
इकडे जलमार्गाने आपण श्रीलंका आणि मालदीव देखील आपण शेजारी त्यांना मानू शकतो. ठीक आहे, तर बघा 7 देश आहेत टोटल ज्यांना आपण शेजारी मानतो, म्हणजे शेजारी आहे सॉरी. ठीक आहे, तर कुठले कुठले आपण बघितले याच्यामध्ये? अफगाणिस्तान बघितला, पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि हा बांगलादेश. ठीक आहे, असे टोटल आपले 7 शेजारी देश आहेत. हे 7 जर डायरेक्ट प्रश्न येतो आपल्या शेजारील एकूण देश किती, तर आपल्याला 7 माहित पाहिजे. कुठले कुठले आहे हे पण माहित पाहिजे. भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? सगळ्यांना माहिती आहे 28 राज्य आहे. आणि किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे. कुठले कुठले आहे? दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट, दादरा नगर हवेली आणि दमन दीव, आणि पुढे लडाख, जम्मू काश्मीर आणि चंदीगड, अशा 8 केंद्रशासित प्रदेश आपल्याला आहेत आणि 28 आपण आपले राज्य आहेत टोटल. ठीक आहे, हे पण डायरेक्ट विचारू शकतात. आता महत्वाची आपली प्रशासकीय वैशिष्ट्ये. आपण मगाशी राजधानी बघितली. सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार जर विचारले तर कुठले आहे? राजस्थान. ठीक आहे, सेकंड नंबरला येतं क्षेत्रफळानुसार MP आणि तिसऱ्या क्रमांकाला येतं महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वात लहान राज्य कुठलं आहे क्षेत्रफळानुसार? गोवा. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कुठले आहे? UP. सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कुठले आहे? सिक्कीम. आता याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले गोवा आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले विचारल्यावर उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या जर विचारली तर सिक्कीम. ठीक आहे, आणि प्रशासकीय विभाग जो आहे आपलं जे शासन प्रणाली आहे ती कशी चालते बघा. राज्य, त्याच्यानंतर जिल्हे, नंतर तालुका म्हणजे ब्लॉक्स आणि नंतर ग्रामपंचायत. ठीक आहे, हे तर माहितच आहे. जर आपण असं बघायला गेलं तर ग्रामपंचायत, त्याच्यावरती तालुके, त्याच्यावरती जिल्हे आणि मग राज्य. आता बघा, भौगोलिक दृष्ट्या भारताचे स्थान आपल्याला इथे दिलेलं आहे. भारत हा आशियाच्या नैऋत्येला आहे असं म्हटलंय. आता आपण मगाशी काय बघितलं होतं? भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. ठीक आहे, आता इथे म्हणतंय की नैऋत्य, तर आता हे बघू आपण. बघा, ही झाली उत्तर दिशा, ही झाली दक्षिण दिशा, आणि ही झाली पश्चिम दिशा, आणि हे पूर्व. ठीक आहे, हे झालं वायव्य, हे झालं ईशान्य, आणि हे झालं आग्नेय, आणि हे झालं नैऋत्य. ठीक आहे, मग आता याच्यात काय म्हटलंय त्यांनी की आशिया खंडाच्या नैऋत्येला आहे भारत. आता बघा, भारताचं स्थान इथं आहे, ही झाली नैऋत्य दिशा आणि ही झाली दक्षिण दिशा, तर भारत हा दक्षिण नैऋत्यमध्ये आहे आशिया खंडाच्या. जर मग पर्यायामध्ये दिलं असेल की भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे का, तर हो. नैऋत्य भागात आहे का, तर हो. आणि दक्षिण नैऋत्य भागात आहे का, तरी हो. म्हणजे पर्यायामध्ये ह्या तीनपैकी काहीही असलं तरी तीनही उत्तर तुमचे बरोबर असणार आहे. बघा, आशिया खंडाच्या दक्षिण भागात सुद्धा आहे, इथे हा नैऋत्य भाग येतो, नैऋत्य भागात सुद्धा येतो, दक्षिण नैऋत्यच्या मधात येतं, म्हणजे दक्षिण पण बरोबर येणार आणि नैऋत्य पण बरोबर येणार. हे असं नकाशावरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, आरामात लक्षात राहतं. हिंदी महासागराचा उत्तरेकडे त्रिकोणी आकार आहे. आता बघा, हे बघा, हा आहे इंडियन ओशन म्हणजे हिंद महासागर, म्हणजे हिंदी महासागर. ठीक आहे, इकडे आहे हा अरबी समुद्र, आणि इकडे आहे बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर. ओके, बघा, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगाल. आता तिथे काय म्हटलंय त्यांनी की हिंदी महासागराच्या उत्तरेकडे भारताचा आकार त्रिकोणी आहे. तर हा जो भारत आहे हा इथे कसा आहे? त्रिकोणी आहे दक्षिणेकडे. पण हिंदी महासागर इथे आहे, त्याच्या उत्तरेकडचा भाग त्रिकोण आहे, म्हणजे हिंदी महासागर त्याची ही झाली उत्तर बाजू, खालची झाली दक्षिण बाजू. ठीक आहे, उत्तरेकडचा जो भारताचा भाग आहे तो कसा आहे? त्रिकोणी आहे. आणि भारताला हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला प्राचीन भूमिभाग म्हणून ओळखले जाते. एवढं लक्षात असू द्या की हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला प्राचीन भूमिभाग ही भारताची ओळख आहे. तर चला, आपलाचा हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. तर भारताच्या स्थान विस्तारामध्ये मी तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या, ठीक आहे, त्या व्यवस्थित पाठ करा, त्याच्यावरच जास्त प्रश्न येतात. ठीक आहे,
अक्षरवृत्तीय विस्तार, भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्ध, नंतर ह्या गोष्टी याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक राजधानी नवी दिल्ली, मसाल्याच्या पदार्थांसाठी सुप्रसिद्ध, स्थान विस्तारमध्ये उत्तर पूर्व गोलार्धामध्ये उत्तर आणि इकडे खाली दक्षिण, तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आता हा उत्तर बाजू इकडे पूर्व म्हणजे उत्तर पूर्व हे भारताचं स्थान आपल्याला बघायला मिळतं. अक्षरवृत्तीय विस्तार लक्षात ठेवा, रेखावृत्तीय विस्तार लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये कर्कवृत्त किती राज्यामधून जाते, त्याच्या आधी आपल्याला 23 डिग्री 30 मिनिट मधून जाते, उत्तर अक्षांशावरून जाते आणि 8 राज्यातून जाते. ते 8 राज्य पश्चिमेकडील अतिपश्चिमेकडील राज्य गुजरात, अतिपूर्वेकडील राज्य मिझोराम आणि ट्रिकनुसार ठेवायचं झालं लक्षात तर GRM 36, जी गुजरात, राजस्थान, MP आणि 36 म्हणजे छत्तीसगड आणि उरलेले राहते मग कुठले फक्त झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा. आणि मही नदीला कर्कवृत्त किती वेळा छेदून जाते, 2 वेळा जातं. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. नंतर आपल्याला दिला आहे की जो ही प्रमाण वेळ आहे भारताचा जो मध्यवर्ती रेखांश आहे तो किती डिग्री मधून जातो, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व, अलाहाबाद जवळून मिर्जापूर. ठीक आहे, इथनं जातो. तो किती राज्यातून जातो, 5 राज्यांमधून जातो, UP, MP, आंध्र, ओरिसा आणि छत्तीसगड. ठीक आहे. नंतर उत्तर आणि दक्षिण विस्तार भारताचा हा जास्त आहे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. असा जर प्रश्न आला की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे का, तर खालील वाक्य हे बरोबर आहे चुकीचं आहे, जे काही दिलं असेल ते आपल्याला माहित पाहिजे. तर उत्तर दक्षिण विस्तार हा जास्त आहे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. ठीक आहे. क्षेत्रफळ किती आहे, 32,87,263 चौरस किलोमीटर. भारताचा जगामध्ये क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक आहे आणि आशिया खंडामध्ये 3रा क्रमांक आहे. सर्वात भूसीमा 15,200 किलोमीटर आणि सगळ्यात जास्त भूसीमा कुठल्या देशाची आपल्याला लागून आहे, शेजारी देश बांगलादेश, आणि सगळ्यात कमी कोणाची आहे, अफगाणिस्तानची. आणि पहिले 3 देश जर विचारले तर बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि टोटल किती शेजारी देश आहे, आपल्याला 7 देश आहे. आणि श्रीलंका आणि मालदीव यांची आपली जलमार्गाने हे आपले शेजारील देश आहे. ठीक आहे. आणि टोटल किती राज्य आहे, 28 आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. ते कोणते कोणते केंद्रशासित प्रदेश आहे हे पण व्यवस्थित बघून घ्यायचं. सगळ्यात जास्त क्षेत्रफळानुसार मोठे राज्य राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाला MP, तिसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र. ठीक आहे. सगळ्यात लहान कुठला आहे, गोवा आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठे राज्य UP आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम. ठीक आहे. आणि आशियाचं आपण काय बघितलं की भारताचं स्थान हे आशियाच्या दक्षिणेला पण येतं, दक्षिण नैऋत्येला पण येतं, आणि जर फक्त नैऋत्य म्हटलं तरी सुद्धा आपलं त्या ऑप्शन बरोबर राहील. ठीक आहे. तर एवढं सगळं आहे भारताच्या स्थान आणि विस्तार या टॉपिक मध्ये. एवढंच इम्पॉर्टंट आहे, हेच व्यवस्थित पाठ करा आणि बाकीचा आपण भाग पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअर वरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.